मराठी अभ्यास केंद्राचं आज आंदोलन आहे। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलनावरती मात्र ठाम आहेत। मराठी शाळा जाणून बुजून बंद केल्याचा केंद्राचा आरोप आहे। मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मात्र या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। मराठी अभ्यास केंद्र आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। वसई विरार पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना साथ घातली आहे। आगामी महापालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीसोबत लढवावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत। शिवसेनेपाठोपाठ बुधवारी काँग्रेस आणि मनसेचे नेते या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली आहे। यावेळी एकत्रित निवडणूक लढण्याबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आहे या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। वसई विरार महानगरपालिका निवडणूक आता जाहीर झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी युतीसाठी अनेक पक्षाची लोक भेट देण्यासाठी येत असं। मात्र नेमकं ह्या युतीबाबत काय चर्चा झाली आहे, काय नेमकं बोलण्यात आलं, आपण माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी बातचीत करूया। शिवसेनेची झाली, मनसेची झाली आणि काँग्रेसची आता झाली। बरोबर आहे। सगळे जे त्यांचे स्थानिक अधिक वरिष्ठ होते सगळे पॉझिटिव्ह होते। सगळेजण सन्मानजनक आपण करू या हिशोबाने चांगल्या पद्धतीने बोलले। त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची पण बोलायला लागेल, त्यांच्या नेत्यांची वरिष्ठांची बोलायला लागेल। तेवढं करून 1-2 दिवसात 3 दिवसात काय ते व्हायचं ते होईल। या चर्चामध्ये काही जागा वाटप बद्दल काय बोलणं झालं आहे का? किती तुम्ही लढणार ते लढणार? साधारणतः प्रत्येक जण आपल्या इकडून त्या वरिष्ठांशी आणि यांच्याशी बोलून येतील, त्यावेळी होतील जागा वाटप। नक्कीच या युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। मात्र युती नेमकं कशा प्रकारे होणार आहे आणि काय नेमकं तोडगा निघणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्व ठरणार आहे। महेश गोहिलसह लोकशाही मराठी, विरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे। वाल्मिक कराडला अजूनही दिलासा नाहीच। वाल्मिक कराड यांनी जामीन अर्ज हा दाखल केल्यानंतर या ठिकाणी न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावलाय। हा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख म्हणून यांच्या वतीने अर्ज केलेला होता। त्यांच्या वतीने ॲडव्होकेट नितीन गवारे पाटील यांनी आर्ग्युमेंट केलेला आहे। आता याची जी जामीन रद्द करण्याची जी सविस्तर कारणं आहेत ती न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच। त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या निकालपत्रकामध्ये सविस्तर उत्तर येईल। हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे। हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे। 1999ला MCOC ऍक्ट आला, त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी संपवलं त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी 14 जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला। ज्यांनी हे सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला, पारित केला, त्याच्यामध्ये जे काही त्याचे योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती। नाही, ही घटनाच एवढी क्रूर आहे। हे क्रूरकर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीच ही गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।